Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शंभू बॉर्डरवरती पंजाब हरियाणातील हजारो शेतकऱ्यांचा हल्लाबोल. प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे. सरकारकडे दुहेरी संकट. पोलीस पुन्हा अलर्ट. अभिजित दिपकेंचा जंतर मंतरवरती पुन्हा एकदा यलगार. आता सरकारने चर्चेसाठी यावं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिपके आक्रमक. लाठीचार्ज नंतरही विद्यार्थ्यांचा जंतर मंतरवर ठिय्या. अत्यंत क्रूरपणे पोलिसांनी आंदोलकांना मारलं. 12 ते 14 वर्षांच्या मुलांची डोकी फोडली आहेत. एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. सरकारला विद्यार्थ्यांच्या जीवाची अजिबात पर्वा नाहीये. अभिजित दिपकेंचा संताप. दिल्लीमध्ये आंदोलन पेटलं असताना प्रधानांच्या व्हायरल व्हिडिओवरून गदारोळ. संसद भवनातून हसत बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर. सोशल मीडियावरती टीकेची झोड. दिल्लीमध्ये एनडीएच्या सर्व खासदारांची मंगल मिलन बैठक. पंतप्रधान मोदींकडून खासदारांना मार्गदर्शन. संसदीय अधिवेशनामुळे बैठकीला विशेष महत्त्व. संसद भवनासह जंतर मंतरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. आंदोलन स्थळाच्या 150 मीटर आधीच रस्ते सील करण्यात आले. दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर असल्याची ही माहिती. जंतर मंतरवरील आंदोलनात 118हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी. 15 ते 20 कर्मचारी सरकारी वाहनांची तोडफोड तर 17 आंदोलकही ताब्यात. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवरती पोलिसांकडून कारवाईचा इशारा. देशात निव्वळ दडपशाही सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या प्रधानांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का? अमित ठाकरेंचा संतप्त सवाल. सीजेपीचं आंदोलन केवळ नौटंकी आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार. देशातील तरुणांची माथी भडकवली जात आहेत. बावनकुळेंची टीका. भाजपच्या जनरल कायरने तरुणांवरती लाठीचार्ज केला. दिल्लीमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती. संजय राऊतांचा आज सरकारवर निशाणा. विद्यार्थी बदला घेणार. सरकारला सत्तेवरून खाली खेचणार. लाठीचार्जचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून निषेध. तर जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आशिष जयस्वाल यांची टीका. सोनम वांगचुक यांचं सफदरजंग रुग्णालयामध्ये हेल्थ बुलेटिन जारी. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार. केवळ ORS वरती उपचार सुरू. लाठीचार्ज नंतर वांगचुक उपोषण न सोडण्याच्या भूमिकेत. तरुणांचा बुलंद आवाज स्पष्ट आणि निर्भयपणे ऐकला पाहिजे. अभिनेता रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्याकडून जंतर मंतरवरील आंदोलकांना पाठिंबा. इन्स्टावरती पोस्ट शेअर करत लाठी हल्ल्याचा निषेध. चैत्यभूमी परिसरातील आंदोलनात एका महिलेनं पोलिसांना झापलं. हाच संताप. हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल. संजय राऊत यांच्याकडून ट्विट करत महिलेचं कौतुक. शहर आणि ग्रामीण जिल्हा नियोजन समिती स्वतंत्र होणार. जिल्हा नियोजन समितीचा ऐतिहासिक निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. सोलापुरातील बसवारूढ महास्वामींचं मठ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. मंदिर उडा देंगे चिठ्ठीमध्ये उल्लेख. संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मठाला पोलीस संरक्षण देण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीची पाणी पातळी 28 फूट 8 इंचांवर पोहोचली. जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली. धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाल्याची माहिती. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान खात्याचं आवाहन. मुंबईच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रामध्ये गढूळ पाणी. नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्या. मुंबई पालिकेचं मुंबईकरांना आवाहन. लडाखच्या कारगिलमध्ये भीषण पूर. अनेक गावांना फटका. 700 कनाल शेती उद्ध्वस्त झाल्याचं समोर. स्थानिक नियंत्रण कक्ष सक्रिय. बाधित कुटुंबियांना तातडीने मदतीचेही आदेश. सिक्कीममध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये भूस्खलन आणि त्यानंतर भीषण स्फोट. दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू. बोगद्याच्या प्रवेशद्वार बंद झाल्यानं अनेक मजूर अडकल्याची भीती. बोगद्यामध्ये गॅस गळतीचीही शक्यता. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.